इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं मोहरी चांगले तडतडले त्यानंतर 5-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या। आता याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला आता सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय कांदा इथे छान परतून झालेला आहे। आता कांदा परतून झाला की याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे। तर सगळ्यात आधी पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतलाय, त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला। तुम्ही याच्याऐवजी गरम मसाला सुद्धा इथे वापरू शकतात। आता हे सगळे मसाले कांद्यासोबत चांगले परतून घेतले। मसाले छान परतले गेले की त्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे। तर एक छोटा टोमॅटो उभा चिरून मी इथे टाकून घेतलाय। टोमॅटो आता आपल्याला ह्या कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे। थोडासा शिजेल आणि थोडा नरम होईल इथपर्यंत परतायचा। आता कांदा टोमॅटो चांगला परतून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला उभी चिरून घेतलेली भेंडी टाकायची आहे। ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली, कोरडी पुसून घेतली आणि त्यानंतर उभी चिरून घेतली। आता ही भेंडी कांदा टोमॅटो सोबत आपल्याला 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे। भेंडी छान परतून झालेली आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला 4-5 मिनिटं शिजवून घ्यायची मंद गॅसवरती। हे पहा, साधारण 3-4 मिनिटांनंतर आपली जी भेंडी आहे ती छान व्यवस्थित शिजलेली आहे। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ जर आधी टाकलं तर मग भेंडी चिवट होते, त्यामुळे आपल्याला ही भेंडीमध्ये कधीही मीठ टाकताना ती भेंडी व्यवस्थित शिजल्यानंतरच टाकायचं। आता हाय फ्लेमवरती मी ही भेंडीची भाजी 2-3 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली सोमवारसाठी ही छान भेंडीची भाजी इथे तयार झाली। एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात 2 चमचे शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे छान खरपूस या तेलात तळून घ्यायचे। त्यासोबतच आता ह्याच्यात टाकून घ्यायचे थोडीशी मोहरी, साधारण पाव चमचा मोहरी टाकून घेतली, पाव चमचा याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं मोहरी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायची। त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या, सोबतच 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। आता याच्यातच एक मोठा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। कांदा आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतायचा। हे पहा, तुम्ही बघू शकताय कांदा छान शिजलेला आहे, सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। तिखटाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। अर्धा ते पाऊण चमचा मी इथे किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कुठलाही मसाले इथे वापरू शकतात। आता हे मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यात मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलाय। आता हा टोमॅटो आपल्याला या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हे पहा, टोमॅटो आणि हे जे मसाले आहेत ते छान परतून झालेले आहेत। त्यानंतर याच्यात मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे। ही मटकी शिजवलेली नाहीये, फक्त मोड आलेली मटकी आहे, स्वच्छ धुवून मी इथे टाकून घेतली आहे। आता ही छान एकजीव करायची आणि फोडणीमध्ये ही मटकी छान एकजीव झाली की मग त्यानंतर याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे चवीपुरता म्हणजे अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा हे सगळं छान एकजीव करायचं आहे। आता जर तुम्ही हे ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये बनवत असाल तर डायरेक्ट झाकण ठेवून वाफ काढली तरी सुद्धा मटकी छान शिजते, पण मी इथे बारीक कढई वापरलेली आहे स्टीलची, तर त्यामुळे मी इथे थोडं पाणी टाकून घेतलंय। तर अर्धा कप फक्त इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून ही मटकी शिजवून घेणार आहे। तर साधारण 5 ते 7 मिनिटं मी ही मटकी छान शिजवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली ही मटकीची भाजी इथे तयार झालेली आहे। खूप झटपट ही भाजी तयार होते, चवीलाही छान लागते आणि खूप जास्त तामझामही करावा लागत नाही। तर हे पहा, मटकी छान आता शिजलेली आहे। वरून आपण कोथिंबीर टाकून फक्त गार्निश करायची आहे। एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि सोबत एक हिरवी मिरची उभी चिरून टाकून घेतली। 5 ते 7 कढीपत्त्याची पानं टाकून घेतले
आणि त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून याच्यात टाकून घेतल्या। आता हे सगळं तेलात चांगलं परतून घेतलं। त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेतला, अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय आणि पाव चमचा याच्यात मी गरम मसाला टाकून घेतलाय। त्यासोबतच किचन किंग मसाला टाकून घेतलाय। मसाला नसेल तर तुमच्याकडे जो कुठला मसाला अवेलेबल असेल तो टाकला तरी सुद्धा चालेल। एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला आणि हे सगळं परतून घेतलं। 1 मिनिटभर हे परतून झाल्यानंतर याच्यात हरभऱ्याची डाळ टाकून घेतली। पाव वाटी हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती, ती डाळ मी इथे टाकून घेतलेली आहे आणि ही डाळ सुद्धा आता ह्या फोडणीमध्ये चांगली परतून घेतली आहे। डाळ या फोडणीत परतून झाली की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला पत्ताकोबी टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने बारीक चिरलेला पत्ताकोबी मी इथे टाकून घेतलेला आहे। हा पत्ताकोबी आता या फोडणीमध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे। हे पहा, पत्ताकोबी छान एकजीव झालेला आहे। आता चवीपुरता मीठ याच्यात टाकून घ्यायचंय आणि पुन्हा हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। हाय फ्लेमवरतीच मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवलं आणि मंद गॅसवरती आता ही भाजी मी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतली। हे पहा, भाजी छान शिजलेली आहे। आता ही भाजी कोथिंबीर टाकून सर्व करायची आहे। खूप जास्त वेळ लागत नाही, झटपट तयार होणारी ही भाजी आहे, चवीला सुद्धा खूप छान लागते। एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या। त्यानंतर याच्यात 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। कांदा आता सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांदा छान परतून झालाय। कांदा परतत असताना त्यात थोडंसं जर मीठ टाकलं तर कांदा लवकर परतला जातो। तर इथे कांदा परतून झालेला आहे। आता याच्यात थोडंसं हिंग टाकून घेतलंय, पाव चमचा हिंग टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखटाची क्वांटिटी ठेवायची। पाव चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतलाय, 1 चमचा धने पावडर टाकून घेतले। त्यानंतर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। फोडणीमध्ये हे मसाले चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यात 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलाय। आता हा टोमॅटो सुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि छान शिजेल इथपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता टोमॅटो परतून झाल्यानंतर याच्यात मी 1 वाटी बटाटा टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि 1 वाटी इथे मी फ्रोझन मटार टाकून घेतलेले आहे। जर फ्रेश मटार असतील तर ते थोडेसे उकडून घ्या, नाहीतर मग बटाटे थोड्या मोठ्या आकारात बटाट्याचे काप करा। आता हे परतून झाल्यानंतर याच्यात 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं। आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचंय। 4-5 मिनिटं हे परतून झाल्यानंतर त्यात मी भाजी शिजेल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण हे पाणी टाकू शकतो आणि झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली वाटाणे बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं, त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं। आता जिरं चांगलं तडतडू द्यायचंय। जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर त्याच्यात 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या। आता हे लसूण सुद्धा तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे। यातच आता अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचंय। आता याच्यात मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे। तर हे मेथीची पानं स्वच्छ निवडून धुवून घेतलेली होती आणि बारीक चिरून घेतली आहे। आता हे मेथीचे पानं या फोडणीत टाकल्यानंतर सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। मध्यम गॅसवरती हे सगळं छान एकजीव झालं आणि हे पानांची जी क्वांटिटी आहे ती थोडीशी कमी झाली की लगेचच आपल्याला याच्यात मुगाची डाळ टाकायची आहे। तर इथे अर्धी वाटी मुगाची डाळ मी 15 मिनिटं भिजत ठेवली होती। आता ही मुगाची डाळ आपल्याला या मेथीच्या भाजीत टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान एकजीव करून घ्यायचंय। आता ही मुगाची डाळ आणि मेथी चांगली परतून झाली की त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकायचंय। आता पुन्हा एकदा एकजीव करू। आता याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचंय। जर कढई जाड असेल तर पाणी टाकायची गरज पडणार नाही, कारण मुगाची डाळ आपण आधीच भिजवून घेतलेली होती आणि मेथीची भाजी शिजायला पाण्याची गरज पडत नाही।
पण मी इथे स्टीलची कढई वापरते आणि स्टीलच्या कढईला लगेचच भाज्या चिटकतात, त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आता झाकण ठेवून 2-3 मिनटं फक्त ही भाजी शिजवून घेतली आहे. पालेभाजी आहे त्यामुळे शिजायला खूप वेळ लागत नाही आणि डाळसुद्धा भिजवून घेतलेली होती. तर हे पहा, अशा पद्धतीने आपली ही मेथीची झटपट भाजी तयार झाली आहे.